नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे शहरात ख्रिसमसचा जल्लोष. अवर लेडी ऑफ मर्सी चर्च झोन 12 वर्तकनगर विभागाचा मेरी ख्रिसमस विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नाद निवासस्थानी काँग्रेसची नाराजी दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक. आणि ठाणे महापालिका निवडणुकीसाठी एक खिडकी योजना कार्यान्वित. ख्रिसमस उत्सवाचा आनंद आणि उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असून ठाणे शहरातही हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय. शहरातील चर्च परिसरात आकर्षक सजावट, रोषणाई आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. नागरिक, युवक, महिला आणि लहान मुलं मोठ्या संख्येनं या उत्सवात सहभागी होताना दिसत आहेत. ठाण्यातील आवर लेडी ऑफ मर्सी चर्चच्या झोन 12 वर्तकनगर विभागाच्या वतीनं मेरी ख्रिसमस या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात ख्रिसमसच्या आनंदाला साजेशी विविध सांस्कृतिक सादरीकरणं करण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान प्रेम, बंधुता, शांतता आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. ख्रिसमस हा केवळ एक सण नसून तो एकमेकांशी प्रेमानं वागण्याची आणि समाजात सौहार्द वाढवण्याची शिकवण देतो, असं मत आयोजकांनी व्यक्त केलं. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. सर्वांनी एकमेकांना मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा देत उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. ठाणे शहरात साजरा होणारा हा ख्रिसमस उत्सव सामाजिक एकतेचं आणि आनंदाचं प्रतीक ठरत आहे. काल मध्यरात्री ठाण्यातील माजी मंत्री आणि आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नाद या निवासस्थानी महाविकास आघाडीनं येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. महाविकास आघाडीमधला घटक पक्ष काँग्रेस पक्षाला डावलण्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला होता. आणि जर आम्हाला महाविकास आघाडी घटक पक्षामध्ये घेतलं नाही तर आमच्याकडे पर्यायी मार्ग देखील आहे, असा इशारा ठाणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिला होता. काँग्रेसची नाराजी दूर करण्यासाठी काल बैठकीला स्वतः आमदार आव्हाड, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण तर उबाटाचे जिल्हाध्यक्ष केदार दिघे हे देखील बैठकीला उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय पक्ष, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना निवडणूक विषयक तसंच प्रचारासंबंधी विविध परवानग्या प्राप्त करणं सोयीचं व्हावं याकरता ठाणे महापालिकेनंही एक खिडकी योजना कार्यान्वित केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे ठाणे महापालिका क्षेत्रात एक खिडकी योजना राबवण्याची आग्रही मागणी काही दिवसांपूर्वी एका निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली होती. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत असल्यानं सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांची धावाधाव सुरू झाली आहे. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशानुसार लागणारे सर्व दाखले
परवानग्या आवश्यक असतात. शिवाय अन्य विविध परवानग्या राजकीय पक्ष आणि उमेदवारांना सहज उपलब्ध होणं गरजेचं असतं. अत्यंत तोकड्या वेळात अनेक गोष्टी जमवायच्या असल्यामुळे उमेदवार अक्षरशः मेटाकुटीला येत असल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सर्व परवानग्या बिनचूक आणि विहित कालावधीमध्ये मिळवण्यासाठी एक खिडकी योजना कक्ष सुरू करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयामध्ये एक, याप्रमाणे एकूण 9 आणि ठाणे महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्र इथे एक, अशा एकूण 10 खिडक्या उघडण्यात आल्यात. या एक खिडकी योजनेमुळे निवडणुकीसाठी उमेदवार, राजकीय पक्ष यांना सभा आणि प्रचाराकरता परवानगी, मैदानाची परवानगी, ध्वनिक्षेपक परवानगी, रॅली, बोर्ड, बॅनर लावण्याची परवानगी, पक्ष कार्यालय उघडण्याची परवानगी, थकबाकी नसल्याचा दाखला, शौचालय वापर दाखला, ठेकेदार नसल्याचा दाखला, मतदार यादीचा उतारा इत्यादी दाखले आणि प्रमाणपत्र आणि इतर परवानग्यांची मागणी, त्याचबरोबर अग्निशमन विभाग, स्थानिक पोलीस स्टेशन आणि वाहतूक विभाग या सर्व विभागांचे ना हरकत दाखले उपलब्ध करून एकाच ठिकाणी होणार आहेत. एकीकडे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं असताना ठाण्यातही तशीच हालचाल सुरू झाल्याचं चित्र आहे. जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत. आम्हाला जर कुणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवून त्यावर विचार करू, असं मोठं वक्तव्य दादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी केलंय. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे कट्टर विरोधक मानले जातात. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महायुतीतून निवडणूक लढवली होती. आता त्या ठाण्यात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू आहेत. जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत. 30 तारखेपर्यंत जर आम्हाला कोणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवणार आणि विचार करणार. शेवटी कार्यकर्त्यांना निवडून आणायचं आहे, असं राष्ट्रवादी ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला म्हणालेत. ठाणे शहरात जर पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी आत्ता विचार करावा, असं सूचक वक्तव्य नजीब मुल्ला यांनी केलं. त्यामुळे ठाण्यातील शरद पवार गट देखील आता एक पाऊल पुढे टाकून अजित पवार गटासोबत युतीचा विचार करणार का, असा प्रश्न विचारला जातोय. दरम्यान बुधवारी महाविकास आघाडीची बैठक ठाण्यात पार पडली, मात्र जागा वाटप अजून जाहीर झालेलं नाही. बघा, अजितदादांचा निर्णय सर्वसर आहेत. आमचे ते राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा, आदरणीय दादांनी जे निर्णय घेतला त्याला आम्ही बांधील आहेत आणि आम्ही आनंदाने स्वीकारू. आणि इथे आमचा काय, जितेंद्र आव्हाड आमचे शत्रू नव्हे. आम्ही सर्व जे वेगळे झालो आणि दादांचं आकर्षण होतं, दादांचं नेतृत्व होतं, दादांचा आमच्यावर विश्वास आणि प्रेम होता आणि मी कधी पण आक्षेप नोंदवलाय तर त्या नेतृत्वामध्येच आम्ही सर्व एकत्र काम केलेलं. जितेंद्र आव्हाडच्या नेतृत्वात त्यांच्या कार्यप्रणाली पद्धतीवर आक्षेप नोंदवलाय. तिथे कार्यप्रणाली आणि कार्यपद्धती सुधारून आमच्या सोबत येत असतील तर आमचं स्वागत आहे त्यांना. पण ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या विभागांमध्ये अशी काही एकत्र येण्याची चिन्ह आहेत का, की त्याची ताकद जास्त आहे, त्या ठिकाणी आम्ही त्यांना सोबत घेऊ, अशा प्रकारे काही बोलणी सुरू आहेत? बघा, ठाणे शहरात एक काळ होता 15 नगरसेवक यायचे. त्याच्यानंतर मागच्या निवडणुकीत 8 नगरसेवक, म्हणजे 4 माझा राबोडी प्रभागातून आणि 4 जगदाले साहेबांकडून 8च आले होते. 34 पैकी 28 नगरसेवक एकच विधानसभेचे होते. त्या पद्धतीने ठाणे शहरात राष्ट्रवादीची ताकद जी संपवण्यात आली होती ती संपवण्यात परत त्यांना उभारण्याची संधी आम्हाला उपलब्ध झाली आहे. म्हणून असा प्रस्ताव आजपर्यंत आलेला नाहीये. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीची घोषणा झाल्यानंतर ठाण्यात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. युतीच्या निर्णयाचं स्वागत करत आज दोन्ही पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळेला गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर कोटनाका परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यालाही अभिवादन करून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकदिलानं काम करतील असा ठाम विश्वास यावेळेला नेत्यांनी व्यक्त केला. तसंच ठाणे महापालिकेत दोन्ही पक्षांचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रामाणिक आणि समन्वयपूर्ण प्रयत्न करण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. या संयुक्त उपक्रमामुळे ठाण्यातील राजकीय वातावरणात नवं चैतन्य निर्माण झालं असून युतीमुळे आगामी पालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी करा. मला वाटतं कालच जे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात होतं ते खऱ्या अर्थाने
कालचा दिवस हा सर्वात महत्त्वाचा दिवस होता आणि आज आम्ही आमचे मनसेचे नेते अविनाश जाधव आणि सर्व मनसैनिक शिवसैनिक आज आमचं ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही आलो होतो आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा सुद्धा आशीर्वाद घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो. तुम्हाला माहिती असेल ही निवडणूक महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकेत होते, मुंबई असेल, ठाणे असेल, इतर ह्याच्यामध्ये असेल. आज तुम्ही बघितलं असेल 23 जानेवारी हा बाळासाहेबांचा वाढदिवस आहे आणि शतक महोत्सव त्या ठिकाणी मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय. आणि तुम्ही बघितलं असेल ज्या बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि त्याला अनुसरून दोन्ही पक्ष पुढे चाललेले आहेत. मग ते आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, त्याचबरोबर मनसेचे आदरणीय राजसाहेब असतील, आणि ह्या दोन्ही बंधूंनी एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. त्याचबरोबर 27 जानेवारी हा सुद्धा आमचे ठाणे जिल्ह्याचं दैवत दिघे साहेबांचा सुद्धा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मुंबई महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल, त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी मला वाटतं मी ठाणेकर जनतेला आवाहन करेल, मुंबईकरांना आवाहन करेल, महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करेल की ह्या शतक महोत्सव जो साजरा होतोय त्या निमित्ताने मला वाटतं मुंबई महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल, महाराष्ट्रातल्या इतर महापालिका असेल, जनतेने भरघोस मताने त्या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत, त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणि हा शतक महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही साजरा करणार आहोत. दिघे साहेबांचा सुद्धा त्या ठिकाणी 27 तारखेला आहे आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रातले थोर पुरुष यांनी ह्या संबंध ही जी वाटचाल केली त्याच वाटचालीवरती आम्ही या ठिकाणी त्यांचा आदर्श घेऊन पुढे जातो. मशाल आणि इंजिन कशा प्रकारचे पुढे येणाऱ्या भविष्यात प्रारंभ वाढणार आहे? मला वाटतं कालच जेव्हा ही घोषणा झाली तर किती लोकांना हे दोन्ही नेते एकत्र आल्यामुळे त्यांचा धूर निघालेला आहे. आमच्याबरोबर मशाल आहे, त्याचबरोबर इंजिनसुद्धा आहे आणि नक्कीच त्या धास्तीने त्या ठिकाणी आज कामाला लागलेले आहेत ते लोक आणि जनता नक्कीच महाराष्ट्रातील जनता हे या दोन्ही ठाकरे बंधूंना त्यांच्या पाठीमागे उभे राहील अशी मी ग्वाही देतो. पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक लढताना उमेदवारांनी आपल्या वाहनांवरचा दंड भरून थकबाकी नसल्याबाबतचा दाखला देणं आवश्यक आहे, अन्यथा दंड थकीत असल्यास उमेदवारी अर्ज बाद ठरणार आहे. उमेदवारीवर संक्रांत येऊ नये म्हणून आपल्या वाहनांवर पेंडिंग ई चलन क्लिअर करण्यासाठी आता उमेदवारांची धावाधाव सुरू झाली आहे. ठाण्यात एका इच्छुकानं चक्क 1.5 लाख रुपये दंड भरून निवडणुकीचा मार्ग मोकळा करून घेतलाय. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे महापालिका, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर तसंच भिवंडी महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालिका निवडणुकांसाठी उमेदवार म्हणून अर्ज करताना तुमच्यावर अनधिकृत बांधकामं केल्याचा अथवा शासन आणि प्राधिकरणांचे अन्य कर, दंड, शुल्क थकीत नसल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानुसार वाहनांवरील ई चलान देखील दंड थकीत असू नये असा नियम आहे. ई चलन दंड भरला आहे की नाही हे निवडणूक अधिकारी तपासणार आहेत. या संदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र नसल्यास उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे पेंडिंग ई चलन भरण्यासाठी ठाणे वाहतूक विभागात आता गर्दी होऊ लागली आहे. एका इच्छुकानं तर मंगळवारी आपल्या वाहनावरील तब्बल 1.5 लाख ई चलन दंड भरून आपली उमेदवारी निर्धोक केल्याचं वाहतूक विभागातील सूत्रांनी सांगितलं. उमेदवारी अर्ज भरताना वाहन संबंधित सर्व कागदपत्र अद्ययावत असावीत. अर्जामध्ये वाहतूक नियमांचं पालन आणि कागदपत्रांची तपासणी केली जाते. थकीत दंडामुळे उमेदवारी अर्ज प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. त्यामुळे जे उमेदवार पालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यांनी थकीत ई चलन दंड भरण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे.